मी हाय ब्रेड रोल चला पटापट काढले. आता कुकर मध्ये टाकते शिजायला. पाणी घेते. गॅस चालू करूया. आता 3 शिटी घेऊया आपण. मग बटन उघडा बंद होल्डलाय ना की काय हा. दुसरं? कुकरला शिटी होईपर्यंत मी हे कटिंग करून घेतलंय. कोथिंबीर, मिरची, कढीपत्ता आणि ब्रेड आहे. आता मी कुकर खोलते. बटाटे झालेले आहेत. प्लेट मध्ये काढून घेते. ते आपण सोलून घेऊया. बटाटे मॅश करून घेऊया. आता आपण ह्याच्यात सगळं टाकून घेऊया. साहित्य कढीपत्ता, हिरवी मिरची आणि कोथिंबीर आणि थोडं मीठ टाकायचं आणि सगळं मिक्स करायचं. हे असं मिक्स करून घ्यायचं चांगलं. हळद पण टाकूया. कलर छान येतो त्याला. मिक्स करा. मध्ये पाणी घेते. आता ब्रेड घ्यायचा. ह्याच्यामध्ये थोडंसं असं पाण्यामध्ये डीप करायचं आणि असं पाणी काढायचं आणि असं थोडंसं राऊंड गोल करायचं आणि त्याच्यामध्ये असं मध्ये ठेवायचं आणि असं बनवायचं. कसं पाहिजे तसं. गोल पाहिजे गोल, राऊंड पाहिजे राऊंड, चपटं पाहिजे तर चपटं. हे असं बनवून घ्यायचे. ब्रेड रोल रेडी झालेले आहे. आता आपण तळून घेऊया. आपण कढईमध्ये तेल घेऊया. गॅस ऑन करते. आता तेल तापलेलं आहे. एक एक करून आपण सोडूया त्याच्यात. ब्राऊन कलर होईपर्यंत आपण तळायचं त्याला. आता तळून झालेले आहेत आपले. ब्राऊन कलर असे कुरकुरी होईपर्यंत काढायचे. किती कुरकुरीत झालेत, मस्त झालेत. हे बघा आवाज येतोय. हे बघा, हे बघा, खूप छान झालेत. क्रिस्पी होतात हे. ब्रेड रोल तयार झालेले आहेत खाण्यासाठी. खूप सुंदर दिसतात आहे. या गाईस तुम्ही पण सगळ्यांनी खायला. आमच्याकडे म्हातारी गेलेली आहे आता. का जेवणाचीच टाकू फक्त?